इथे सकाळची सुरुवात झाली, बिट्टूची तयारी झाली. आज बिट्टू म्हणाली मला ना मम्मी ओपन हेअर सोडायचे आणि जो मम्माने हेअर बेल्ट आणलाय तोच मला लावायचा. आणि इथे खूप नाटक चाललेलं, अरे मम्मी मला तू शूज घालून दे, माझ्या पायात शूज येत नाही. तिला घालता येतं बरं, पण तरीही तिचं असं म्हणणं असतं की मम्मी तूच कर. नाही रे वो हॉर्न बजा रहा, कोण आहे वो, कोण आहे वो हॉर्न बजा रहा तू. 2-3 गाड्या आहेत आमच्या इथे, पण आम्हाला नवीन गाडी शिवाय अजिबात जायचं नसते बरं स्कूलमध्ये. तिच्यासाठी गाडी घेतली म्हटल्यानंतर तिच्या पप्पानी मस्तपैकी तिचं नाव टाकून आणलंय गाडीवर. तिचं स्कूलमध्ये नाव रोली आहे आणि आम्ही घरी तिला बिट्टू म्हणतो. तिला बाय केलं, किचनमध्ये आली आणि खूप वेळपासून मी जाऊला म्हणत होती की कढी बनव ग, मला तिच्या आजची कढी खूप आवडते. खूप महिने झाले कढी खाल्लीच नव्हती, तर मी तिच्या मागेच लागली की कर ग. तर तिचं असं म्हणणं होतं की मिरच्या वगैरे कट करून दे, मी फोडणी देते म्हणलं. त्यापेक्षा मला करायला पुरत नाही का, मग मीच केली रागा रागा. माझं लगभग किचनमधलं काम संपलं होतं कढी केल्यानंतर. आता मी जाणार होती बिट्टूला आणायला, तर तुम्ही आमच्या इथलं ऊन बघू शकता. आता फक्त 12:30 वाजले, तर ऊन एवढं तापत आहे जसं की दुपार झाली आहे. माझ्या या चांदसारख्या चेहऱ्याला डाग न लागो त्यासाठी मी चेहऱ्यावरला मस्त स्टॉल बांधून घेतलाय. स्कूलमध्ये जाण्याआधी पहिला मी आली फोटोग्राफरच्या इथे, बिट्टूचे फोटो घेतले. तर काका म्हणाले थांबा 5 मिनिटं, अजून ते फोटोचं जे काम आहे ते झालेलं नाही आहे. त्यांची प्रिंट वगैरे काढेपर्यंत मला तिथे थांबावं लागलं. मग प्रिंट काढून त्यांनी मला बिट्टूचे फोटो आहे जे कट करून दिले मी स्कूलमध्ये. आणि स्कूलमध्ये सर्वात आधी तिच्या टीचरकडे तिचे 2 फोटो दिले जे खूप दिवसापासून मला टीचर मागत होत्या. स्कूलमधून घरी आल्यानंतर माझ्या बिट्टूला असं वाटतं की मी जेलमधूनच सुटून घरी आली काय. आल्याबरोबर फुल टाइमपास करणार, लोळण घेणार, कपडे इकडे टाकणार, बॅग तिकडे टाकणार. गरम गरम जाऊन इथे चपात्या केलं तर सासूबाई जेवण करतायत. 5-10 मिनिटं तिच्यासोबत मस्ती केली. त्यानंतर जाऊचा मला आवाज आला की पहिला झाडू मारून घे, मला लादी पुसायची आहे. स्वतः तर शांत बसायचं नाही आणि दुसरे बसले तर बघवत नाही. सही पकडे हैं. कपडे चेंज केल्याबरोबर इथे हुसका सुरू झालाय चॉकलेट आणि बिस्किटसाठी. आता जाऊला झाडू तर मारून दिला, ते मला एक्स्ट्रा काम लावतील म्हणून मी त्यांना म्हटलं मला भूक लागली, मी जेवते. मस्त पापड भाजून घेतला, गरम कढी केली आणि सुरू झाली माझी पेटपूजा. इथे टिक्का माझ्या बिट्टूने माझ्या डोक्याला लावलाय खूप सारा. सकाळी भाऊजी जाणार होते ड्युटीवर, तर जाऊन आरतीची प्लेट वगैरे काढून त्यांना ओवाळलं, कारण की आज आहे त्यांचा बर्थडे. आणि ती प्लेट ठेवली होती हॉलमध्ये, बिट्टूला दिसली आणि सर्वांना टिके लावत बसली. तर घरी आल्याबरोबर मी तिला विचारलं की तुला जेवायचं आहे का, तर म्हणाली हो, मला ना वरण भातू खायचं आहे. आणि मी आज वरण लावलं नव्हतं, तर म्हटलं थांब 2 मिनटं, मी मस्तपैकी तुझ्यासाठी गरम गरम वरण लावते. तर इथे कुकरला डाळ लावून दिली आहे, कारण तिला गरम गरमच वरण खायला आवडतं. मी इथे खात आहे दही, जे मी काल बनवलेलं घरी, त्यामध्ये मस्त साखर टाकलं आणि एवढं छान दही झालं होतं ना, अजिबातही आंबट नव्हतं. आणि जेवण झाल्यानंतरच मी दही खाते रोज, एकदम डेअरीत बनते ना, सेम टू सेम तसं झालं. तू दही दिलं नाही ना म्हणून तुला लॉक केलं तिने. एवढ्या उन्हात पार्सलवाले दादा पार्सल घेऊन आले. झोपते बरं काही. 15-20 मिनिटं तर बिट्टूने टाइमपास केला आणि लगेच झोपली. ते बिट्टूच्या पप्पाची तयारी झाली, जात आहे ड्युटीला. आणि आमची नेमकी लाईट गेली. आमच्या इथे लाईट गेली ना तर 10 किंवा 5 मिनिटातच लाईट परत येते. म्हणून मी देखील एवढ्या गरमीमध्ये बसलेली होती. आता लाईट येईल, नंतर लाईट येईल. अर्धा तास झाले मी इथे बसले, पण लाईटीचा काही पत्ता नाही. व्हिडिओ एडिट करत होती, आता फारच गरम झालं, चालली आहे बाहेर. अर्धा तास झाला, त्यानंतर लाईट आली. इथे मी शूट केला डायरेक्ट संध्याकाळचा. तर इथे मी भाजीला बनवणार होती सोयाबीनच्या वड्या, या मसाल्यासाठी घेतलेलं साहित्य. आणि आज मी चक्कीमधून बेसन देखील काढून घेतला. आणि बेसन आम्ही घरचंच यूज करतो, डाळ असते आणि ती चक्कीमध्ये टाकतो आणि मस्तपैकी इथे बारीक असं आमच्या चक्कीमधून बेसन निघतं. ते बेसन मी मगाशी काढून घेतलं होतं. थंड झालंय म्हटलं तर चला डब्यामध्ये भरून ठेवूया, कारण की मग जाऊला चान्सच पाहिजे. मी इथे ठेवलं, हे असंच केलं तसंच केलं. आणि त्यांचं बरोबर आहे, कारण त्या व्यवस्थित करतात आणि मी नको ते पसारा गायठा करून ठेवते. असं केलं तर त्यांनाच काय, मला देखील राग येतो. आज भाऊजीच्या बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही अजिबातच केलं नाही, कारण की आज संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाहेर दुसरीकडे बड्डेला. जाऊची तयारी झाली, त्या परत संध्याकाळी ड्युटीला जाणार होत्या. तर त्यांना म्हटलं थांबा, पहिला मला सांगा बड्डेची पार्टी कुठं देणार. तर त्या म्हणाल्या तुम्ही बड्डेवर चाललाय आणि मी ड्युटीवर, तर बड्डे पार्टी द्यायची कोणाला. म्हटलं केक बी आणायचा होता. ओ, बिट्टूचे पप्पा देखील ड्युटीवरून घरी आले. माझं देखील किचनमधलं स्वयंपाकाचं काम झालं होतं, कारण की मीनू, जाऊ आणि आर्यन भाऊजी यांच्यासाठी मला स्वयंपाक बनवायचा होता. तर पटकन स्वयंपाक बनवला. त्यानंतर तयारीला लागलो आमच्या मटकाबाईचा. तर मटकाबाईचं पूर्ण नाटक असतं, कधी मला 2 पोनी पाहिजे, तर कधी ओपन हेअर, तर कधी 1 पोनी. आता तिचं चालू होतं की मला 2 पोनी नको घालू मम्मी, मला मस्त 1 पोनी घाल, मी छान दिसते प्रिन्सेस सारखी. टोमॅटो कलर, रेड कलर, टोमॅटो कलर. RED रेड, RED रेड, यस. RED रेड.
एकदा का आपण म्हटलं की तू खूप क्यूट दिसते, मग अजिबात मिरर सोडायचा नाही किंवा मोबाईल सोडायचा नाही, बघतच राहायचं. मी पण कपडे वगैरे चेंज केले आणि मी ना इथे अजिबात मेकअप केला नाही, फक्त सनस्क्रीन लोशन लावलंय आणि थोडी लिपस्टिक आणि माझी गोल्डची ज्वेलरी. तयारी केलो आणि गेलो आम्ही गिफ्ट गॅलरीमध्ये. तिथे गेल्यानंतर ना प्रश्नच पडला काय घेऊ काय नाही, कारण की मुलीचा बड्डे होता. सर्वात आधी तिथे गेल्यानंतर तर ते गिफ्ट बघून माझं डोकंच गरगरलं, कोणतं गिफ्ट घेऊ. शेवटी मग म्हटलं चला हे कलरचं जे आहे बार्बी डॉलचं तेच घेऊया. मग तो सेट आम्ही घेतला. बिट्टूला असं वाटलं की तिच्यासाठीच घेतला का, खूप खुश झाली. पण तिने तसं म्हटल्यानंतर मी तिला अजिबातच उत्तर दिलं नाही, कारण की तिला जर मी म्हटलं असतं ना की मी तर तुझ्यासाठी नाही घेतलं, दीदीसाठी घेतलं असतं, मग काय तिथेच लोटांगण सुरू केलं असतं. शेवटी तिला समजलंच की हे दीदीसाठी घेतलंय, माझ्यासाठी नाही. मग काय, मी येत नाही तुझ्यासोबत, मी इथेच थांबते. रडणं पडणं सुरू झालं. कसं तरी तिला समजवलं. त्यानंतर आलो आम्ही जिथे बड्डे होता तिथे. आणि बरं झालं आज आम्ही लेट झालो नाही, बरोबर करेक्ट आलो. केक कट झाला. त्यानंतर सर्व आपापले गिफ्ट बड्डे गर्लला देत होते. बड्डे गर्ल पण खूप सुंदर दिसत होती आणि बड्डेचं डेकोरेशन पण फार छान झालेलं आणि जेवण पण मस्त होतं. सासूबाईचं असं म्हणणं होतं की मी आणि बिट्टूने बड्डे गर्लला गिफ्ट द्यावं, पण माझं असं म्हणणं होतं की तुम्ही आणि बिट्टूने तिला गिफ्ट द्यावं. शेवटी मी त्यांनाच पाठवलं. मी जेवण करत होती तेवढ्यात बड्डे गर्लचे पप्पा मस्तपैकी गाणं म्हणत होते. खरंच खूप छान गाणं म्हटलं त्यांनी. घरी आल्यानंतर सर्वात आधी कपडे चेंज केले, फेसवॉश केला. आता मला स्किन केअर करून डायरेक्ट झोपायचं होतं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे मला तर दही बनवायचं आहे. सकाळी पटकन किचनमध्ये आली आणि सुरू झाली माझी प्रोसिजर, ती म्हणजे दही बनवायची. मगाशी मी इथे मस्तपैकी दूध जे आहे ते तापून गेली होती दुपारीच, ते अजूनही गरमच आहे. हे आहे आजचं दही, ज्यामध्ये मी थोडंसं हे कोमट केलेलं दूध आहे ते टाकलं आणि त्यामधल्या ज्या गाठा आहेत त्या फोडून घेतल्या. मस्त मी मगाशी गरम केलं होतं, जे अजूनही थंड झालेलं नाही. मला पण तेल लावायचं यार डोक्याला. देतो का लावून? हे घे. तर माझ्या ननदबाई देखील तिथे बड्डेला आल्या होत्या. तर मी जेवण केलं, घरी आली. त्यांना म्हटलं तुम्ही या तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर, कारण की त्या थोड्या लेट आल्या होत्या. आज खूप महिन्यानंतर ननदबाईसोबत भेट झाली. खरंच खूप छान वाटलं. आम्ही सर्वच त्यांना खूप मिस करत होतो, कारण त्या मुंबईला गेलेल्या होत्या. तर 4-5 दिवस झाले त्या आल्या. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.